हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये। मी पूजा। आज आपण बनवत आहोत वडे। तर हे वडे मी चणा डाळ आणि उडीद डाळ असं मिक्स 2 डाळी घेऊन हे वडे बनवलेले आहेत। तुम्ही इथे 3-4 डाळीसुद्धा मिक्स करून त्याचेसुद्धा बनवू शकतात। अतिशय बनवायला सोपे आहेत आणि खूप छान याला रंग येतो। कुरकुरीत हे वडे होतात आणि खूप कमी साहित्यामध्ये होतात। जे आपल्या घरामध्ये साहित्य आहे त्यातच हे वडे होतात आणि एकदम कुरकुरीत झालेत। हे पहा, क्रिस्पी। तर चला बनवायला सुरुवात करूया आपण। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की हे वडे किती छान बनतायत। तर इथे मी 1 वाटी चणा डाळ 3 तास भिजवून घेतली आहे आणि पाव वाटी उडीद डाळ घेतली आहे, ती सुद्धा 3 तास भिजवून घेतली। तर या दोन्ही डाळी आपण 2 वेळा स्वच्छ धुवून भिजवून घेतलेत। आता याच्यामधलं सर्व पाणी निथळून घेऊयात। डाळी चांगल्या भिजल्या गेलेल्या आहेत। आता आपण हे वाटून घेऊयात। तर आपल्याला वाटताना अजिबात पाणी नको आहे, त्यासाठी डाळ सर्व निथळून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यात ही डाळ टाकून घेऊया। तर तुम्हाला जर खूपच कोरडं जर हे मिश्रण वाटलं तर 1 ते 2 चमचेच पाणी टाका। शक्यतो पाणी लागतच नाही, पण तुम्हाला जर लागलंच पाणी तर 1 ते 2 चमचे टाका। आता इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पाव चमचा बडीशेप, पाव चमचा धने आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहेत। धने आणि बडीशेप आवर्जून टाका, याने खूप मस्त टेस्ट लागते वड्यांची। नक्की टाकून पहा, अतिशय चविष्ट असे वडे बनतात। तर आता आपल्याला हे मिक्सरवरती बंद चालू करत जाडसर हे वाटून घ्यायचे। तर इथे आता आपण हे सर्व डाळ वाटून घेतली आहे, ते काढून घेऊयात। तर एकदम बारीक अशी करायची नाही आहे, यामध्ये अर्धी मोठी अशी डाळ दिसायला हवी, म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि खातानासुद्धा ते वडे भाजल्यानंतर यातमधल्या डाळी खूप चांगल्या लागतात। तर हे पहा, असं मी हे जाडसर वाटून घेतलेत। किंवा वाटताना थोडीशी डाळ बाजूला काढून ठेवा, 1 चमचा उडीद डाळ आणि 1 चमचा चणा डाळ, आणि ते सर्व वाटण झाल्यावर यामध्ये मिक्स केलं तरीही चालेल। आता यामध्ये 5-6 पानं कढीपत्त्याचे चिरून टाकलेत, बारीक चिरून घेतलेला 1 कांदा टाकून घेतला आहे आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। आता आपण याच्यामध्ये हळद टाकूयात। तर इथे मी पाव चमचा हळद टाकून घेते आणि 1 छोटा चमचा लाल मिर्च पावडर टाकून घेतली आहे। लहान मुलांना करत असताना तर हिरवी मिरची कमी वापरावी। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। बस एवढं साहित्य आपण वापरलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त आणखी काहीही टाकण्याची गरज नाही आहे आणि हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतंच। तर आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर छान हे एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे वड्यांना सर्व बाजूंनी मीठ, लाल मिर्च पावडर जे आपण साहित्य टाकलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स व्हायला हवं। तर इथे पाहू शकता, छान आपलं हे पीठ व्यवस्थित मिक्स झाले। तुम्हाला जर हे पीठ खूप ओलसर वाटलं तर यामध्ये तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ टाकू शकतात, किंवा जास्तच कोरडं वाटलं तर इथे तुम्ही 1 चमचा पाणी वापरू शकतात। आता आपल्याला याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि याला असं गोल करून आता आपण कटलेट, पॅटीस जसं बनवतो सेम तसंच पद्धतीने याला चपटा असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर आपण अजिबात इथे पाणी 1 चमचा पाणीसुद्धा वापरलेलं नाही आहे किंवा तांदळाचं पीठ वापरलेलं नाही आहे, फक्त हे डाळीपासूनच वडे बनवलेत। तर पहा, अशा पद्धतीने याला आपण कटलेट शेप देऊन घेतला आहे। तर गोल असे वडे बनवून घ्यायचे। खूप मोठे जाडही नाही बनवायचे आणि खूप मोठेही नाही बनवायचे, म्हणजे मीडियम आकाराचे बनवले की व्यवस्थित तळताही येतात आणि आतपर्यंत तळले जातात। तर मी तुम्हाला आणखीन एक दाखवते, यापेक्षाही छोटे आणखीन बनवले तरीही चालतील। मी इथे मीडियम आकाराचे हे वडे बनवून घेते। त्या दोन्ही हातावरती ठेवून असं याला दाबून घ्यायचे, तर सहज हे वडे होतात। आणि तुम्हाला इथे मी दाखवले फक्त बनवून, पण शक्यतो हे वडे तळताना डायरेक्टली बनवायचे आणि तळून घ्यायचे, कारण हे बनवून ठेवण्याची गरज पडत नाही, पटापट हे वडे होतात। तर इथे मी आता 2 वडे जे तुम्हाला बनवून दाखवले ते टाकून घेते आणि वडे तेलामध्ये टाकल्या अजिबात त्याला टच करायचं नाही।
थोडा वेळ तसंच ठेवायचं, ते व्यवस्थित सेट होऊ द्यायचे आणि नंतरच मग आपण त्याला पलटे करून घेणार आहोत। तेल चांगलं मीडियम गॅसवरती गरम करून घ्यायचे। हाय फ्लेमवर आपल्याला हे वडे तळायचे नाही आहेत, नाहीतर काय होईल, पटकन वरून सोनेरी रंग येईल आणि आतमध्ये वडे कच्चे राहतील। हे वडे आपण मीडियम गॅसवरती तळून घेणार आहोत। आता 30-40 सेकंदानंतर हे वडे आपण पलटी करून घेऊयात, तर व्यवस्थित सेट झाले आहेत आणि आता दोन्ही बाजूने चांगले कुरकुरीत होईपर्यंत हे वडे आपण तळून घेणार आहोत। खूप गॅस कमी पण करायचा नाही आहे, नाहीतर खूप ते तेलकट होतील। मीडियम गॅसवरती तळले तर तेलकट होणार नाहीत, व्यवस्थित आतपर्यंत सुद्धा तळले जातील आणि कच्चे राहणार नाहीत। तर आलटी-पलटी करून आपण हे वडे चांगले सोनेरी खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात। तिथे पाहू शकतात 2-3 मिनिटांनंतर वडे चांगले आतपर्यंत तळले गेलेत आणि कलरही अतिशय भन्नाट आलेला आहे। हे पहा, असे हे आपण वडे तळून घेणार आहोत। दिसतायत ना एकच नंबर। तर बाकीचे सुद्धा वडे मी इथे डायरेक्टली बनवून लगेच तेलामध्ये सोडून घेणार आहे। असे मीडियम गॅसवरती वडे तळले ना, तेलकटही कमी होतात आणि कुरकुरीत बनतात। तर असे सर्व वडे इथे मी बनवून घेतलेत। तर हे पहा, अतिशय सुरेख असे आपले वडे झालेले आहेत आणि आपण डाळ आबडधोबड जाडसर वाटलेली आहे, त्यामुळे डाळसुद्धा खूप चांगली याच्यामध्ये दिसतीये आणि खायलासुद्धा हे वडे अतिशय चविष्ट लागतात। तर घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण अतिशय चांगली अशी डाळ वड्यांची रेसिपी पाहिलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा। तुमच्या फ्रेंड्ससोबत, नातेवाईकांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करायला विसरू नका। आपण भेटूया अशाच भन्नाट पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा। बाय बाय।